दे दी, मेरे सारे अकाउंट सीज करने के बाद अकाउंट के सारे पैसे निकाल दिए, 1 रुपया भी मेरे अकाउंट में रखा नहीं, मेरा खुद का घर भी जो रहने वाला है वो भी बेघर कर दिया। अब इतना सारा होने के बाद फिर मैं पार्टी में रहना अच्छा नहीं लगा, इसलिए मैंने एनसीपी ज्वाइन किया और एनसीपी ज्वाइन करने के बाद मुझे आज न्याय मिला ऐसा मुझे लगता है। पंकजा मुंडे म्हणाले होत्या की संधी मिळाली तर सोनं करेल, मात्र तरी त्यांना संधी देण्यात आलेली नाहीये, काय सांगाल? देखो, भारतीय जनता पार्टी का जो निर्णय है पंकजा मुंडे के बारे में, उसका मुझे बड़ा दुख है कि जिन लोगों ने पार्टी बड़ी करने की कोशिश की, जो मुंडे महाजन थे, उन्हीं के नेतृत्व में पार्टी बड़ी हुई और वहाँ पंकजा एक ओबीसी चेहरा है जो पूरा महाराष्ट्र उनको जानता है, पूरे महाराष्ट्र में चांदा से बांधा लेकर उनकी पहचान है। पार्टी को उसको फ़ायदा हो सकता है, हो भी रहा है। ऐसे समय में उसका खाली उपयोग प्रचार के लिए करना और पद के लिए नहीं करना, ये बात उचित नहीं है। आखिर वो भारतीय जनता पार्टी का निर्णय है, उस पर मैं ज़्यादा प्रतिक्रिया भी नहीं दे सकता हूँ, पर मुंडे फैमिली से मेरे करीबी रिलेशन है, इसलिए बड़ा दुख भी होता है, वेदना भी होती है। और एक बात यह है कि जो मुंडे महाजन ग्रुप के लोग हैं, वो विनोद तावड़े हो, वो खड़से हो, वो कुणकर थे, पंकजा मुंडे थी, अन्ना डांगे थे, ये सारे लोगों को बाजू में करने की कोशिश अभी हो रही है। जिन्होंने पार्टी खड़ी की है वो पार्टी से बाहर है, और जिनका पार्टी से कोई संबंध नहीं है वो पार्टी के अंदर है। ये ऐसा अभी चल रहा है और मुझे लगता है कि इसी कारण बहुत सारे लोग नाराज़ हैं, बहुत सारे लोगों की चर्चा मेरे साथ हुई भी है और बहुत सारे लोग अभी पार्टी छोड़कर मेरे साथ आने के लिए तैयार भी हैं। म्हणताय की जे लोक काम करतात पक्षासाठी त्यांना बाजूला ठेवण्यात येते, हे कोण करते? तुमचा फडणवीस यांच्यावर आरोप आहे का? नहीं, मुझे तो फडणवीस वगैरे जो नेतृत्व करतो पार्टीचा त्याच्यावरच आक्षेप असतो, जे निर्णय घेतो त्याच्यावरच आक्षेप असतो। आणि माझं असं स्पष्ट मत आहे की या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस आल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये एक वेगळं राजकारण सुरू झालेलं आहे आणि त्या राजकारणाचे परिणाम आम्ही सगळे बघतो आहे। पण या वेगळ्या राजकारणामुळे एक पुढच्या वेळेत भाजपमध्ये जो असंतोष आहे ते उफाळून बाहेर येईल। मी आज ह्याच्यावर काही बोलू शकत नाही, परंतु मला असं वाटतं की जे काही चाललेलं आहे अलीकडच्या कालखंडामध्ये हे आम्ही काही 40 वर्षामध्ये अनुभवलं नव्हतं। आता अशा स्वरूपामध्ये आता हा राजकारणाचा भाग असू शकतो, परंतु राज्यसभेची निवडणूक झाली होते आहे, गेले 23 वर्ष राज्यसभेची निवडणूक झाली नाही। आणि ज्या ठिकाणी समन्वयाने समझोत्याने प्रकरणं ठिकाणी बसतात अशा ठिकाणी अट्टहासानं निवडणुकांना म्हणजे घोडे बाजाराला प्राधान्य देण्यासारखं आहे। आणि अशा वातावरणामध्ये एक राजकारण गढूळ होतं। धन्यवाद। मोरे कॅन यू कम हियर प्लीज? तर आपण पाहतो आहोत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आपला विधान परिषदेचा जो अर्ज आहे तो भरल्यानंतर बाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधला आणि त्यानंतर मुंडे महाजन गटाला भाजपात डावललं जात आहे असा थेट आरोप त्यांनी केला। भाजप पक्ष उभा करणारे, पक्ष वाढवणारे पक्षाबाहेर गेलेले आहेत असा थेट आरोप खडसे यांनी केलेला आहे। सोबतच पंकजा मुंडे यांना भाजपनं डावलल्याचं सुद्धा एकनाथ खडसे यांनी म्हटलंय। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांची भेट झालेली आहे विधान भवन परिसरात। हे कट्टर विरोधक भेटले। महाजन यांच्याकडून खडसे यांना शुभेच्छा देखील दिल्या गेल्या। ही दृश्य आपण पाहतो आहोत सध्या। गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे हे कट्टर विरोधक विधान भवन परिसरात भेटले। महाजनांनी खडसे यांना शुभेच्छा देखील दिल्या। ही दृश्य एक्सक्लुझिव्हली आपण पाहतो आहोत न्यूज 18 लोकमतवर। विधान भवन परिसरात या दोघांचीही ही भेट झालेली आहे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रणाली, कट्टर विरोधकांची भेट झाली विधान भवन परिसरात आणि महाजन यांनी खडसेंना शुभेच्छा देखील दिल्याचं समजतंय, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल?
अजिंक्य, अगदी खरं आहे. एकाच पक्षात असलेले हे दोन व्यक्ती खरं तर एकमेकांचे राजकीय मोठे विरोधक आहेत आणि आत्ता खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीची कास धरली आणि राष्ट्रवादीने आज त्यांना उमेदवारी सुद्धा दिलेली आहे विधान परिषदेची. हाच उमेदवारी अर्ज भरण्याकरता आज एकनाथ खडसे हे विधान भवन परिसरात आलेले होते. तर गिरीश महाजन हे भाजपचे जे दोन आमदार ज्यांची प्रकृती व्यवस्थित नाही, त्या दोन आमदारांना हॉस्पिटलमधून इथे मतदानासाठी घेऊन यायचं आहे. तर नेमकं ते त्यांना कसं आणता येईल, त्यांना कुठली अडचण होऊ नये याची रेकी करण्यासाठी आलेले होते. आणि अचानक प्रसंग झाला की विधान भवन परिसरातली जी लॉबी आहे त्या लॉबी परिसरामध्ये एकनाथ खडसे सुद्धा आले आणि त्याच वेळेला गिरीश महाजन सुद्धा तिथे उपस्थित होते. सुरुवातीला एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांकडे लक्ष दिलं नाही, परंतु नंतर मात्र जरा पुढे गेल्यावर ते थांबले आणि त्यांनी गिरीश महाजनांना आवाज दिला. त्यानंतर गिरीश महाजन यांनी सुद्धा पुढे होऊन एकनाथ खडसे यांना या उमेदवारीबद्दल आणि निवडून येण्याबद्दल शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यामुळे एकमेकांचे राजकीय कट्टर विरोधक असलेले हे दोन नेते आज विधान भवन परिसरात एकमेकांच्या समोर आले आणि दोघांनीही कुठेतरी एक परिपक्वता दाखवत एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि एकमेकांची भेट घेतली. बिलकुल प्रणाली, आणि राजकीय विरोध बाजूला ठेवून ही भेट झाली. एक कट्टर विरोधक जरी असले तरी या अशा परिस्थितीमध्ये एकमेकांची भेट घेणं, कार्यकर्त्यांसोबत त्यांच्या समोर ही भेट घेणं कुठेतरी जसं आपण म्हणालात परिपक्वतेचंच लक्षण दिसतं. प्रणाली, त्याबद्दल नेमकं काय सांगते? अगदी खरं आहे. आपल्याला माहिती आहे की गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांचं वैर जे आहे ते सर्वश्रुत आहेत. कुठलाही प्रसंग असो या दोघांचे एकमेकांबद्दल वाद होतच असतात. जसे हे दोघे एकमेकांचे राजकीय कट्टर विरोधक आहेत तसे दोघांचे कार्यकर्ते सुद्धा एकमेकांना कट्टर विरोधक आहेत. ज्या वेळेला गिरीश महाजन हे तिथे होते आणि तेवढ्यात एकनाथ खडसे तिथे आले तेव्हा जोरदार घोषणाबाजी जी आहे ती एकनाथ खडसे यांच्या कार्यकर्त्यांनी बिलकुल बिलकुल प्रणाली, धन्यवाद आपण ही जी माहिती दिलीत त्याबद्दल. आताची सर्वात मोठी महत्वाची बातमी आता आपण बघणार आहोत. खडसे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, या संदर्भातली बातमी आपल्यापर्यंत येतेय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून त्यांना मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे. आताची सर्वात महत्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत. एकनाथ खडसे यांना मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, त्यामुळे साहजिकच आहे राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांना मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं खडसेंना विधान परिषदेची उमेदवारी सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे आता खडसे यांना मंत्रिपद देखील दिलं जाण्याची शक्यता व्यक्त होतीये. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून त्यांना मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे. पुढची बातमी बघूया. बातमी औरंगाबादमधली. औरंगाबादमधल्या कन्नड चाळीसगाव रस्त्यावर बॉम्ब सदृश वस्तू आढळलेली आहे. बॉम्ब सदृश वस्तू आढळल्यानं एकच खळबळ माजलेली आहे. बॉम्ब शोधक पथकानं ही वस्तू निष्क्रिय केलेली आहे. ही बॉम्ब सदृश वस्तू बँकेबाहेर आढळल्यानं एकच खळबळ माजली आहे. औरंगाबादमधल्या कन्नड चाळीसगाव रस्त्यावर ही बॉम्ब सदृश वस्तू आढळलेली आहे आणि ही वस्तू आढळल्यानं खळबळ माजलेली होती. बॉम्ब शोधक पथकाला तातडीनं पाचारण करण्यात आलं. बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झालं आणि ही वस्तू निष्क्रिय केलेली आहे. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सिद्धार्थ, खळबळ माजली होती या सगळ्या प्रकारानंतर काय नेमकी सध्याची माहिती? निश्चितपणे हा जिवंत बॉम्ब होता, मात्र तो गावठी जिवंत बॉम्ब होता आणि कन्नड चाळीसगाव रोडवरील एका बँकेच्या बाजूला भंगाराच्या दुकानाजवळ हा सापडला. मात्र नागरिकांना जेव्हा ही वस्तू दिसली त्यानंतर लगेच त्यांनी पोलिसांना केलं. पोलिसांचं बॉम्ब शोधक आणि नाशक पथक त्या ठिकाणी गेलं. त्यांनी सेफली तो बॉम्ब त्या ठिकाणाहून काढला आणि दूर निर्जन स्थळी नेऊन त्या बॉम्बला निष्क्रिय केलेला आहे. आणि ज्यावेळेस
सेफली निष्क्रिय केलं, कंट्रोल त्याचा ब्लास्ट केला, त्यावेळेस मोठा आवाज झाल्याचंही तिथले नागरिक सांगतायत. एकंदरीतच हा जिवंत बॉम्ब होता, त्यामुळे लोकांमध्ये थोडीशी घबराट झाली होती. मात्र पोलीस आणि बॉम्ब शोधक नाशक पथकाने तो व्यवस्थितपणे हाताळून नेऊन त्याला निष्क्रिय करण्यात आलेला आहे. नेमकं आता हा बॉम्ब कशापासून बनवण्यात आला होता, हा गावठी बॉम्ब होता, हा तर खात्रीलायक माहिती आहे. मात्र आता तो नेमका तिथं कसा आला किंवा कशा पद्धतीने बनवण्यात आला याविषयी पोलीस सुप्रिंटेंडेंट SP औरंगाबादचे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहे. बिलकुल सिद्धार्थ, काही प्राथमिक माहिती कळली आहे? कोणी आणला हा बॉम्ब, कसा आला हा बॉम्ब या ठिकाणी? निश्चितपणे अजून तरी त्याबद्दल काही माहिती नाही, कारण एका भंगाराच्या बाहेरच बाकड्याखाली हा बॉम्ब पोत्यामध्ये होता. आता नेमकं तो भंगारमध्ये आला का कोणी त्या ठिकाणी विसरून गेलं किंवा कशासाठी तो आणला गेला होता याबद्दलची काही माहिती नाही. मात्र अनेक विहिरी खोदताना किंवा रस्त्याचं काम करताना असले बॉम्ब वापरले जातात अशी प्राथमिक माहिती आहे. मात्र नेमकी आता हे पोलीस जे आहेत SP ते सविस्तर माहिती देतील, नेमका बॉम्ब कसा तयार करण्यात आला किंवा त्यात काय वस्तू वापरल्या गेल्यात याबद्दलची सविस्तर माहिती थोड्याच वेळात आपल्याला कळेल. बिलकुल सिद्धार्थ, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. पावसासंदर्भातली पुढची बातमी आता आपण बघणार आहोत. मॉन्सून 48 तासात महाराष्ट्रात येणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं आता वर्तवलेला आहे. सध्या मॉन्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकात मॉन्सून संदर्भातलं पोषक वातावरण सध्या तयार होत असल्याचं हवामान विभागानं म्हटलेलं आहे. त्यामुळे येत्या 48 तासात म्हणजे 2 दिवसात मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. सध्या मॉन्सूनसाठी अनुकूल परिस्थिती तयार होतीये आणि या अनुषंगानं आता 2 दिवसात मॉन्सून महाराष्ट्रात येऊ शकेल अशी माहिती हवामान खात्यानं दिलेली आहे. मॉन्सूनसाठी सध्याची अनुकूल परिस्थिती निर्माण होतीये. आपल्याला माहिती आहे राज्यातल्या काही भागांमध्ये मॉन्सूनपूर्व पाऊस सुद्धा झालेला आहे. अनेक ठिकाणी हा पाऊस बरसला आहे, पण आता मॉन्सूनचा जो पाऊस आहे, मोसमी पाऊस, हा येत्या 2 दिवसात महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलेलं आहे. तसा अंदाज व्यक्त केला गेला आहे. या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया. हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे सर आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. साबळे सर, मॉन्सूनसाठी अनुकूल परिस्थिती सध्या आहे आणि 2 दिवसात मॉन्सून राज्यात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. आपल्याकडे या संदर्भातली नेमकी काय माहिती आहे? आता वाऱ्याची दिशा बदललेली आहे हां आणि नैऋत्येकडनं वारे वाहायला लागलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तशी स्थिती आतापर्यंत नव्हती. त्यामुळं वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून असल्यामुळं वारे मोठ्या प्रमाणात बाष्प आणू शकतील आणि हवेचे दाब कमी होत आहेत महाराष्ट्रावरचे. मंगळवार बुधवारच्या दरम्यान यावेळेला चांगला पावसाची शक्यता मंगळवार बुधवारमध्ये शक्यता आहे. कारण 1002 हेक्टरपास्कल हवेचा दाब त्यांचाच अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाचा की हवेचे दाब 1002 हेक्टरपास्कल महाराष्ट्रावर होत आहेत. त्यामुळे मंगळवार बुधवार गुरुवारच्या दरम्यान चांगला पाऊस होईल. पण आता पावसाला सुरुवात तरी होऊ शकेल, कारण 1004 हेक्टरपास्कल कमी हवेचा दाब झालेला आहे. त्यापेक्षा कमी हवेचा दाब बुधवारपासून होईल आणि त्यानंतर पावसात वाढ होईल असा माझा अंदाज आहे. बरं साबळे सर, पूर्व मोसमी पाऊस राज्यातल्या बऱ्याच भागात झालेला होता आणि त्यामुळं मोसमी पाऊस काहीसा लांबेल की काय अशी शक्यता व्यक्त करण्यात आलेली होती, पण आता अनुकूल स्थिती असल्याचं समजतंय. साबळे सर, त्याबद्दल काय सांगाल? एकूण जर मी अभ्यास केला संपूर्ण महाराष्ट्राचा भारताचा, तर पूर्व मोसमी पाऊस फार कमी झालेले आहेत संपूर्ण भारतात यावर्षी. महाराष्ट्रात पूर्व मोसमी पावसाचं टक्केवारी कमी झालेली आहे आणि त्यामुळेच ही जास्ती निर्माण झालेली होती. परंतु आणि मी देखील अंदाज देताना हे स्पष्ट सांगितलेलं आहे, म्हणजे मान्सून मॉडेलचं साबळे मॉडेलच्या नुसार 15 स्थानिकांचा अंदाज दिला जातो लांब पल्ल्याचा. त्यात नागपूर आहे, अकोला आहे, परभणी आहे, जालना आहे, त्याचबरोबर सिंधेवाही आहे, राहुरी आहे, धुळे आहे, जळगाव आहे, नंतर नाशिक आहे, पुणे आहे, कोल्हापूर आहे, दापोली आहे. या सगळ्या ठिकाणी वाऱ्याचा वेग उन्हाळ्यामध्ये मार्च एप्रिल मे मध्ये कमी होता आणि त्यामुळं पावसात खंड राहील असा अंदाज मी दिलेला आहे. मोठा खंड असू शकतो. बरोबर. साबळे सर, धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि या संदर्भातली माहिती दिली त्याबद्दल. रामचंद्र साबळे होते आपल्यासोबत, हवामान तज्ज्ञ. आणि मॉन्सून येत्या 48 तासात महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला होता, त्या अनुषंगानं ते माहिती देत होते. पुढच्या काही राजकीय बातम्या बघूया.
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार रस्सीखेच सध्या सुरू आहे आणि अशातच भाजप आमदारांची आज बैठक होतीये। मुंबईतल्या ताज प्रेसिडेंट या हॉटेलमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भाजपचे राज्यसभा निवडणूक प्रभारी अश्विनीकुमार वैष्णव यांच्या उपस्थितीत ही बैठक होतीये। वैष्णव, चंद्रकांत पाटील तसंच भाजपचे आमदार या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। वैष्णव यांच्याकडून सगळ्या आमदारांना मार्गदर्शन केलं जाणार आहे। राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान नेमकं कसं करावं या अनुषंगाने हे मार्गदर्शन केलं जाईल। बैठकीसाठी भाजपचे आमदार दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। राज्यसभा निवडणुकीमध्ये कशा प्रकारे मतदान करता येऊ शकेल या संदर्भातलं मार्गदर्शन करण्यासाठी वैष्णव मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये हे मार्गदर्शन भाजपच्या आमदारांना केलं जाणार आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। तुषार, बैठकीसाठी भाजपचे आमदार दाखल झाल्याचं आता समजतं आहे। बैठक नेमकी केव्हा सुरू होणार आहे, काय नेमकी त्याबद्दलची माहिती? अजिंक्य, आपण जर पाहिलं असेल तर भाजपा आमदार ताज हॉटेलमध्ये पोहोचण्यास कालपासून सुरुवात झालेली आहे। आज देखील जे काल अनुपस्थित आमदार होते, काही आमदार परदेशामध्ये होते, ते देखील आता पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे। दुपारी 3 वाजता बैठक होणार होती, मात्र ती बैठक आता पोस्टपोन करून 6 वाजता बैठक होणार आहे। या बैठकीला स्वतः देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत, कारण की देवेंद्र फडणवीसांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर आज ते सर्व आमदारांना मार्गदर्शन करतील। त्यासोबतच राज्यसभा निवडणुकीचे प्रभारी अश्विनी वैष्णव हे देखील सोबत असतील, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असतील। आज सर्व आमदारांचं मॉकड्रिल देखील होईल। सर्व आमदारांना राज्यसभा निवडणुकीसाठी कसं मतदान करायचं आहे हे आता जे नवी आमदार आहेत त्यांना त्या संदर्भातलं प्रशिक्षण देखील दिलं जाणार आहे। डेमो स्वरूपामध्ये आमदारांचे वोटिंग कसं असणार आहे हे दाखवलं जाणार आहे। त्याचप्रमाणे काल देखील स्ट्रॅटेजी आखण्यात आली होती की कोणाही आमदारांनी बाहेर कोणाशी संपर्क करू नये, कारण की अनेक आमदारांचे फोन टॅप केले जातात, कारण की आता शेवटचे 24 तास उरलेले आहेत राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आणि प्रत्येक आमदाराचं एक मत हे सर्वात मूल्यवान असं मत असतं। त्यामुळे हे मत वाया न जाता, कारण की राज्यसभा निवडणूक असेल किंवा विधान परिषद निवडणूक असेल, यामध्ये जेव्हा आमदार मतदान करत असतात तेव्हा अनेक वेळा आमदारांचं मतदान करताना स्वाक्षरी असेल किंवा एखादी फुल्ली करायची असेल, त्यामुळे मत हे बाद होत असतात। त्यामुळे या सर्वांची काळजी एकीकडे महाविकास आघाडी घेत असताना दुसरीकडे गेल्या 24 तासापासून हॉटेल ताज प्रेसिडेंटमध्ये भाजप आमदारांना ठेवण्यात आलेले आहेत। काही आमदार परदेशामध्ये आहेत, ते देखील आज पोहोचण्यास सुरुवात होत आहे। मात्र 6 वाजता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सर्व आमदारांना मार्गदर्शन केलं जाणार आहे। बिलकुल तुषार, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलाय आणि त्यामुळे ते आजपासून पुन्हा एकदा सक्रिय होणार आहेत। आता फडणवीस बैठकांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची शक्यता आहे। यामुळे राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीसाठीच्या राजकीय घडामोडींना आता वेग येणार आहे। देवेंद्र फडणवीस कोरोनाबाधित असतानाही फोनवरून मार्गदर्शन करतच होते, आता ते प्रत्यक्ष मार्गदर्शन करतील अशी माहिती भाजपचे आमदार संजय कुटे यांनी दिलेली आहे। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सातत्यानं ते आम्हाला मार्गदर्शन करतच होते, परंतु आज आनंदाची गोष्ट आहे की त्यांचा कोरोना जो रिपोर्ट आहे तो निगेटिव्ह आलेला आहे आणि आज 3 वाजता आम्हाला ते मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे आणि निश्चितच विजयाची मुहूर्तमेढ रोवल्या जाणार आहे। विधान परिषदेसाठी म्हणून पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्यानं समर्थक नाराज झालेत। औरंगाबादमध्ये पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी भाजपाचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्नही केला, पण पोलिसांनी वेळीच कारवाई करत या कार्यकर्त्यांना रोखलं। पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलंय। पंकजा मुंडे यांच्यावर सातत्यानं अन्याय होत असल्याची भावना यावेळेला त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे। पैशावर अन्याय केला आहे आणि या भाजप सरकारला येणारा ओबीसी समाज 100% उत्तर देणार। ओबीसी नेत्याला संपवण्याचं काम भाजप सरकार कामात करत आहे आणि आदरणीय पंकजला डावलण्याचं काम होत आहे। त्या बीजेपीला ओबीसीला वाचा देण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं। अशा लोकनेत्यावर अन्याय होत आहे आणि आम्ही भाजप सरकार येणार वेळेस ओबीसी समाज 100% उत्तर देणार आहे।
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या बोलतायत, थेट जाऊया तिकडे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सरकारमध्ये केलेलं काम, महाराष्ट्रात आमच्या कार्यकर्त्यांनी केलेली वेगवेगळ्या क्षेत्रातली कामगिरी याचा उल्लेख करणारी एक पुस्तिका आम्ही आपणाला बोलून आज प्रकाशित करतोय. त्यासाठी मुद्दामून जितेंद्र आव्हाड आमच्या पक्षाचे राज्याचे गृहनिर्माण मंत्री यांना आम्ही आज निमंत्रित केले. त्यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचं प्रकाशन आम्ही करतोय. या पुस्तिकेमध्ये मागच्या 2.5 वर्षात आमचं सरकार महाविकास आघाडीचं आदरणीय पवारसाहेबांच्या पुढाकाराने स्थापन झालं. त्या 2.5 वर्षात सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली कामगिरी आणि वेगवेगळे निर्णय आणि त्यासाठी राष्ट्रवादीच्या सरकारमधल्या प्रतिनिधींनी आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात विशेषतः कोरोनाच्या काळात जे संकट आलेलं आहे, त्या संकटाच्या काळात जवळपास 1.5 वर्ष कोरोनाचं संकट होतं. या काळात पक्षाच्या वतीने केलेली कामं, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेडेगावापर्यंत पोहोचून पक्षाने केलेलं काम आणि महाराष्ट्रातल्या सर्व नागरी वसाहती, नगरपालिका, महानगरपालिकेत आमच्या कार्यकर्त्यांनी केलेलं काम, हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित संकलित करून आम्ही आज या ठिकाणी आपल्या समोर मांडण्याचं काम करतो. या पुस्तिकेच्या माध्यमातून वित्त विभागापासून राष्ट्रवादीचे जे मंत्री मंत्रिमंडळात आहेत त्यांनी घेतलेले वेगवेगळे महत्त्वाचे निर्णय, विशेषतः शिवभोजन थाळी असेल, गृहनिर्माण मंत्र्यांनी घेतलेले मुंबई, बृहन्मुंबई आणि महाराष्ट्रातल्या राज्यभरात विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीची चुरस पाहायला मिळतेय. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं प्रत्येकी 2 उमेदवार रिंगणात उतरवलेत, तर दुसरीकडे भाजपनं 5 अधिकृत उमेदवार रिंगणात उतरवलेत. दरम्यान भाजपच्या उमा खापरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सदाभाऊ खोत यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरलेला असून त्यांना भाजपनं आपला पाठिंबा जाहीर केलाय. भाजपच्या 5 अधिकृत उमेदवारांसह सदाभाऊंना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असं वक्तव्य प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय. शेतकरी असो किंवा या राज्यातला अन्याय होणारा नागरिक असो, यासाठी भांडणाऱ्या सदाभाऊंना सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आमदार मतदान करतील. मुद्दा राहिला 5व्या सीटचा. त्या 5व्या सीटमध्ये आवश्यक मतं ही लोकप्रतिनिधी आपल्या सत्सद विवेकबुद्धीला स्मरून देतील आणि भारतीय जनता पार्टीचे 5 आणि अपक्ष पुरस्कृत 6 उमेदवार या निवडणुकीत विजयी होतील. हिंगोली जिल्ह्यामध्ये मृगाच्या पहिल्याच पावसानं मोठा हाहाकार केलेला आहे. वसमत तालुक्यातल्या गिरगाव, कुरुंदासह 10 ते 12 गावातील साधारणपणे 200 हेक्टरवरील केळीच्या बागा अक्षरशः भुईसपाट झाल्यात. अनेकांच्या घरावरचे पत्रे उडालेत. या परिसरातील वीज कालपासून खंडित झालेली आहे. काल मृग नक्षत्र सुरू झालं आणि मृगाच्या पहिल्या पावसानंच या लोकांना आसमान दाखवलं आहे. माझ्या पाठीमागं आपण बघू शकता कशा प्रकारे तोडणीस आलेल्या या केळीची झाडं अक्षरशः माना टाकून खाली जमिनीला स्पर्श करत आहेत. केळी उत्पादक पट्टा म्हणून वसमत तालुक्यातील गिरगाव आणि कुरुंदा या परिसराची ओळख आहे. राज्यातच नव्हे तर देशात आणि परदेशात येथील केळीची चव चाखल्या जाते, परंतु यंदा मात्र या गावकऱ्यांना केळी खायला मिळेल का नाही हा एक प्रश्न इथे उभा राहिला आहे. आपण बघू शकता या केळीच्या शेतामध्ये हे एक प्रातिनिधिक शेत आहे. केळीची संपूर्ण झाडं ही खाली पडली आहेत. वादळी वाऱ्यानं आणि सोसाट्याच्या पावसाळा वाऱ्यानं या केळीच्या पिकाचं प्रचंड मोठं नुकसान झाले. शेतकऱ्यांना आर्थिक
गर्तेच्या खाईत कालच्या वादळी पावसानं लोटला आहे. प्रचंड मोठं नुकसान या पावसाने केलं आहे. इथं काही शेतकरी देखील उपस्थित आहे. आपण शेतकऱ्यांशी संवाद साधूयात की कशा प्रकारचं हे नुकसान आहे. गणेश नादरे गिरगावकर यांचं हे शेत आहे. मला सांगा गणेशराव, काल किती वाजता हा पाऊस आला आणि तुमचं किती नुकसान झालं या कालच्या पावसामुळं? 5 ते 6च्या दरम्यान 20च मिनटं आलता. आता 20च मिनटामध्ये काहीच राहिलं नाही. पूर्ण भुईसपाट झालेलं आहे. आता मग 5,000 मळा आहे रोपाचा लावलेला. याच्यावर 2,80,000 रुपये खर्च झाला आहे. आणि व्यापाऱ्याशी बोलणं चालू होतं. 13 लाख रुपयाला त्यानं मागणी केली ती. तर 2 दिवसात आमचा सौदा चालू होता आणि काल व्यापारी पाहून गेल्यानंतरच हे असं प्रकार घडलेला आहे. याच्यात काहीच राहिलेलं नाही आता शिल्लक. पूर्ण आता 1ही रुपया याच्यातून काही निघणारा नाही. उलट आता याला बाहेर कसं काढायचं हेच लई मोठा प्रश्न आहे आमच्या पुढे. दादा मला सांगा, यावर्षी काय भाव होता आणि तुमची काय अपेक्षा होती, किती उत्पन्न निघेल वगैरे? दरवर्षी आता ह्या मोसमामध्ये मे आणि जूनमध्ये 300 ते 400 रुपयाच्या वर आज 2 वर्षापासून भाव लागलेला नव्हता. पण ह्या वर्षी स्टार्टिंगपासूनच 1800, 1900 आणि 2000 आज तर 2000च्या प्लस भाव राहिला असता. पण ह्या आज प्लॉट जे पूर्ण गेलेलं आहे याच्यातलं एकही झाड शिल्लक नाही आहे. याच्यातलं आपण झाड माल काढायचा जरी म्हणलं तरी आता मालाचे पैसे न निघण्याची वेळ आहे. अतिशय वाईट अशी दुरवस्था झालेली आहे गिरगाव आणि पारडी आणि वाडी या शिवारामध्ये. जवळपास 250 ते 300 हेक्टरचं क्षेत्र आहे गिरगावमध्ये केळीचं आणि 250 ते 300 हेक्टरमध्ये एकही झाड कुठेही शिल्लक नाही आहे. पावसामुळे किती नुकसान आहे आणि तुम्ही या पिकांचा काही विमा वगैरे काढला होता का केळीचा? काय परिस्थिती आहे? पिकाचा विमा आम्हीचे शेतकरी दरवर्षी काढत होते. पण या कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्षामध्ये आम्हाला विमा सुद्धा मिळाला नाही, काहीच नाही. आणि शेतकऱ्यांना म्हणजे केळीसुद्धा आमच्या 3 रुपये किलोनं 2 वर्षाखाली गेल्यानंतर यावर्षी चांगल्या प्रकारे रेट होता 20 रुपये किलो. जवळपास आम्ही 2 वर्षापासून जे नुकसान झालं ते यावर्षी आमचं पूर्ण भरपाई निघू लागली यावर्षी. पण या 20 मिनिटांमध्ये होत्याचं नव्हतं, होऊन गेलं पूर्ण. मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, हिंगोली. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.